माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचे मी हरीश सर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो। आज आपण लेखन कौशल्यामधील एक महत्त्वपूर्ण घटक संवाद लेखन आज आपण पाहणार आहोत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डायलॉग रायटिंग असं बोलतो। हा संवाद लेखनाचा जो भाग आहे आता 7वी 8वी आणि 9वी मध्येही आहे, या सर्व वर्गांसाठी आहे। त्याचे एक आपण उदाहरण आज आपण इथे पाहणार आहोत। चला तर मग आपण आज भाऊ आणि बहीण यांच्यातील एक संवाद पाहूया। इथे संवाद लेखनासाठी मी हे पेज आपल्यासाठी तयार केलेलं आहे। संवाद लिहिलेला आहे, भाऊ व बहीण यांच्यातील संवाद। मीरा: दादा, माझी फुटबॉल संघात निवड झाली। दादा: अरे वा, तुझे खूप खूप अभिनंदन। मीरा: दादा, मला संघात खेळणे शक्य नाही। दादा: का बरं? तुझी संघात निवड झाली आहे तर तू खेळ ना। मीरा: दादा, माझ्याकडे फुटबॉल खेळण्यासाठी बूट नाहीत। दादा: मीरा, तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी बूट विकत घेईन। मीरा: दादा, खरंच मला बूट मिळतील? दादा: हो मीरा, माझ्या जमवलेल्या पैशातून मी तुला बूट विकत घेऊन देईन। मीरा: दादा, किती चांगला आहेस तू, तुझ्यामुळे मी मैदानावर फुटबॉल खेळू शकेन। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण हा संवाद इथे पूर्ण केलेला आहे। संवाद लेखन करत असताना जे कॅरेक्टर आहेत, पात्र आहेत, ज्या 2, 3, 4 ज्या कोण्या व्यक्तीमध्ये संवाद होतोय तो आपण या बाजूला असं व्यवस्थित लिहिलेला आहे आणि पुढच्या बाजूला त्यांचे वाक्य लिहिलेले आहेत। संवाद फक्त हो नाही अशा पद्धतीनं न लिहिता आकर्षक अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरे आणि त्यातून काहीतरी नवीन सांगणं, अशा प्रकारे हा संवाद लेखनाचा भाग झाला पाहिजे। त्याच्यामध्ये विरामचिन्हांचा वगैरे योग्य त्या ठिकाणी योग्य तो वापर आपण या ठिकाणी केलेला आहे। अशाच प्रकारचा तुम्हीही त्यासाठी सराव केला तर तुम्हालाही चांगल्या प्रकारचे नक्की मार्क्स मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। खूप खूप अभ्यास करा, आनंदी राहा। धन्यवाद।